कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. अरे आपण तर मजेतच राहणार आहे, कारण आपण मोठे आहे आणि आपल्यावर काही दुःख आले बी तर ते आपण सहन करायची आपल्यात ताकद असते. पण जे लहान पोरींसोबत ही घटना घडत आहे आता, मागच्या महिन्यात पण घडली होती, आता काल परवा घटना घडली आहे. ह्या घटनेचं आपण सगळ्यांना विचार केला पाहिजे बरं का एकदा तरी. कारण आपण काय करतो, घटना घडल्या का, अशी घटना काही घडली का, मुलींसोबत स्टेटस ठेवतो, तो स्टोरी ठेवतो, व्हिडिओ बनवतो, परत 8-15 दिवस चालतं हे सगळं, परत नंतर सगळे विसरून जाता. पण आता ह्या वेळेस तरी आहे ना, असं काहीतरी असा निर्णय घेतला पाहिजे सरकारने पण, आणि आपल्यासारख्या सगळ्या प्रत्येक घरातल्या स्त्रीनं आणि माणसानं पण एक असं काहीतरी असं ठाम असं विचार केला पाहिजे मनात, की आता याच्या पुढे तरी अशी घटना घडली नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी ना सगळ्यांनी आहे ना एक मोठं पाऊल उचललं पाहिजे बरं का मंडळी. कारण आहे ना, लहान पोरींवर एवढा अत्याचार, आपण विचार करा क आपल्याला एवढं वाईट वाटतं, तेव्हा त्यांच्या मायबापांवर, आईवर, त्या मुलीच्या आईवर आणि बापावर काय बितत असेल तर आपण त्यांची कल्पना पण करू शकत नाही बरं का. तर भरपूर लोक असे व्हिडिओ ते बनवताय, कमेंट करताय, आणि काही नाही, 2-3 दिवस याद ठेवतील लोक, फक्त नंतर भुलून जातील. पण काही ना काही प्रत्येकानं ह्या गोष्टीवर विचार केला पाहिजे बरं का. एवढ्या एवढ्या लहान लहान पोरींसोबत करता, काही नालायक नीस लोकांना काही लाज वाटल्या पाहिजे, त्यांना माया बहिणी नसता का दुसऱ्याच्या पोरींसोबत असं करतात नालायक लोक.